हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे. आता मी घेतलेला अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस आहे. अगोदर समोरचा भाग मी जोडून घेत आहे. अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जोडून घेणे अगोदर अशा पिन्स लावून घेते, जेणेकरून हा कपडासुद्धा हलवू शकत नाही आणि शिलाई मारताना खूप सोपं जातं. त्यासाठी आता अगोदर मी डावी आणि उजवी बाजू व्यवस्थित ठेवून बघितली, त्यानंतर शिलाई मारायला घेतली. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण गडबडीमध्ये शिवत असताना सरळ बाजू हा चेक करत नाही आणि अस्तर जोडला जातो, मग सोडायला परत टाईम वेस्ट जातो. त्यासाठी काय करायचं, अगोदर मेन ब्लाऊज पीस ठेवून बघायचं आणि त्याच्यावरती आतल्या बाजूला अस्तर ठेवल्यावरती उजवा आणि डावी बाजू समजून येतं. आता इथं मोठी शिलाई घालून घेत आहे मी फक्त अस्तर जोडण्यासाठी. जोडताना काय केलं, अगोदर पिन्स लावल्यामुळे हलू शकत नाही. एक जोडल्यानंतर लगेच मी दुसरा भागसुद्धा घेते आणि शिलाई मारून घेते, म्हणजे वेळ कमी होतो बघा ह्याच्यामध्ये लागल्यावर, असं ठेवून घेतल्यावर अगोदरच. आणि आता बाही जोडताना काय करते बघा, अगोदरच मी बाही चेक करून घेते, उजवी बाही आणि डावी बाही, म्हणजे अगोदर मी टिक मार्क करून ठेवते समोरच्या भागाला. त्यासाठी आता दोन्ही बाही एकत्र अगोदर ठेवून बघायचं, एक एक जोडत बसायचं नाही. काय करायचं बघा, आता इथे मी घेतलेली बाही आहे एक. आता अशा पद्धतीने अगोदर बाहीच्या सरळ बाजूने अस्तर ठेवून घेत आहे आणि त्यानंतर शिलाई मारून घेते. आता दोन्ही बाही एकत्र तयार करून घ्यायच्या. काय होतं याच्यामध्ये, एक बाही घ्यायचं, परतत बसायचं किंवा ती व्यवस्थित करत बसायचं नाही. तर इथे एक शिलाई मारून घेतली, परत दुसरी बाही मी लागोपाठ घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशामुळे तुमचा वेळ हा वाचतो बघा. एक एक बाही तयार करण्यात जात नाही, परतून घ्या आणि दोन्ही समजून येतात की उजवी डावी बाही कोणती आहे ती चेक करायला परत लागणार नाही. आता इथं मी त्याच्यावरती फक्त टॉप सिलाई मारून घेत आहे बाहीवरती. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अस्तरच्या बाजूला सुद्धा एक सिलाई मारून घेऊ शकता, पण इथं मी टॉप सिलाई मारून घेत आहे, त्यासाठी आतल्या बाजूला सिलाई मारून घेत नाही. तुम्ही थोडक्यात दाखवत आहे की मी कशा पद्धतीने सिलाई करते. कटिंग तर मी भरपूर असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, पण सिलाईचे व्हिडिओ शेअर केला नव्हता, त्यामुळे मी एकदा तुमच्यासाठी हा सुद्धा व्हिडिओ शेअर करत आहे. आता बाही जोडत असताना दोन्ही बाही एकत्रच जॉईन करून घेत आहे, म्हणजे लागोपाठ ती घेतल्यानंतर ती दुसरी घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो शेवटी कट करून घ्यायचा दोन्हीचा, म्हणजे एक शिवायचं त्यानंतर लगेच तो कट करायचं, बसायचं नाही करत. आता समोरचे भागसुद्धा मी जोडून घेतलेले आहेत. ते समोरचे भाग अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जोडून घेतलेले आणि आता हे बाहीचे एक्स्ट्राचा जो कपडा होता आहे तो कट करून घेते. आता हे दोन सगळे भाग बघू शकता, म्हणजे अगोदर जोडून घ्यायचं आणि पटाकशी मग कट करायला सुद्धा बरं पडतं ते. आता समोरचे जर तो टक्स तुम्ही कटिंग करतानाच घालून घेत असाल तर ठीक आहे, नाही घातला तर अशा पद्धतीने घालून घ्यायचे बघा. आता मी पूर्ण भाग जोडून घेतल्यानंतर पूर्ण साईड कट वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मेजरमेंट घेऊन आपल्याला किती पाहिजे टक्स त्या पद्धतीने घालून घेतलेले. तर तो मोठा टक्स आहे तो मी 1.5 इंच रुंदीला आणि उंचीला आहे तो 2.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे 3 इंच रुंदीला पूर्ण. आणि दुसरा भागसुद्धा त्याच्यावरतीच ठेवून घेते, म्हणजे जेणेकरून काय होतं, एक भागावरती जे आपण टक्स घालतो त्या पद्धतीचं दुसऱ्या भागावरती सुद्धा येतो, कमी जास्त होत नाही. त्यासाठी चॉकनं एका साईडला तुम्ही केल्यानंतर दुसऱ्या साईडला ते सहज उठून घेऊ शकता त्याच्यावरती. आता टक्स घालताना काय करायचं बघा, आता हा मी एक बाजू घेतलेली आहे, आता दुसरा बाजू काय करायचं, अगोदरच साईडला ठेवून घ्यायचं आणि ते सुद्धा पाठोपाठ म्हणजे घालून घ्यायचं त्याच्यावरती. आता एक घातल्यानंतर दुसरा तो आपण टक्स घालतो तो मोजून घ्यायचा, की एकाकडं जर आपण 3 इंच घातलं तर दुसऱ्या साईड सुद्धा 3 इंच 2.5 इंच घातलं तर दोन्हीमध्ये मग फरक दिसतो. त्यासाठी म्हणजे आपल्या एका टक्सवरती आपण एका बाजूवरती किती टक्स घातलेले ते समजून येतं, त्याच लगेच दुसऱ्या बाजूला सुद्धा घालायला बरं पडतं, परत मोजायला लागत नाही टक्स की आपण किती घेतलेला आहे त्या पद्धतीने. आता इथं मी ब्लाऊजचे जे दोन्ही भाग असतात समोरचे ते स्टिच करते वेळी बघू शकता तुम्ही, तो घेतल्यानंतर दुसरा सुद्धा मारून घेत आहे. आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, एक घेतल्यानंतर मी दुसरा लगेच घेत आहे. दोरासुद्धा तोडत नाही झालं आणि दोरासुद्धा सुईमधनं बाहेर येण्याची शक्यता नसते. लागोपाठ मी दुसरा घेत आहे. एक्स्ट्राचे दोरा होत असेल तर कट करून घ्यायचं. पप्स बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि दोन्ही भाग एकत्र मोजून घ्यायचं की कमी जास्त झाला नाही पाहिजे. इथं बघू शकता मी दोन्ही भाग एकत्र मोजून घेत आहे. काच बटनपट्टीकडे सुद्धा आणि रुंदीला सुद्धा मोजून घ्यायचं. इथं मी फिटिंगच्या बाजूला सुद्धा मोजून घेतलेलं आहे.
आता हा क्रॉसपट्टी जोडत असताना बघा, अगोदर क्रॉसपट्टी अस्तरच्या मी ठेवून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण काय करतो, गडबडीत शिवत असताना एक एक भाग जोडत असतो आणि मग दोन्हीही उजवेच तयार करतो किंवा दोन्हीही डावेच भाग असे तयार करतो शिलाई घालत असताना. कपडा जर सेम असेल तर समजून येत नाही की, त्यामुळे दोन्ही भाग तयार करताना अगोदर चेक करून घ्यायचं कोणता भाग कसा आहे, त्यानंतरच तयार करायचं. आता मी तर क्रॉसपट्टी जोडत असताना काय करत असते बघा, अगोदर ना मी सेंटरमध्ये जो मेन आपण टक्स घातलेला भाग ठेवते आणि वरच्या साईडला ब्लाऊज पीसचा भाग आणि आतल्या साईडला अस्तरचा भाग अशा पद्धतीने ठेवून घेते आणि त्यानंतर मी जोडून घेते. एक शिलाई घातल्यानंतर अजून डबल शिलाई घालत असते मी आतल्या बाजूला. हा कपडा पूर्ण आतमध्ये जातो त्यासाठी, कारण शिलाई आपण घातल्यानंतर त्याला वरूनसुद्धा शिलाई मारायला येत नाही, त्यासाठी आतमध्ये मी डबल शिलाई घालत असते कधीही. आता खालच्या साईडला सुद्धा पूर्ण फोल्ड करून मी ठेवलेला आहे भाग त्याच्यामध्ये आत, आणि त्यानंतर मग शिलाई मारून घेते. आता इथे एक भाग जोडून घेतला मी, याच पद्धतीने दुसरा भागसुद्धा जोडून घेते. आणि एकदा भाग आपण तयार केल्यानंतर दोन्ही भाग मी एकदा तरी चेक करत असते. असं चेक केल्यानंतर काय होतं, आपण फिटिंगमध्ये चुकत नाही बघा. प्रत्येक गोष्ट आपण शिवल्यानंतर हा चेक करायचं की समोरचा किंवा पाठीमागचा असो, जी फिटिंगची बाजू असते ती व्यवस्थित आलेली आहे का नाही चेक करून घ्यायचं, त्यानंतरच जोडत जायचं. आता एक भाग मी तयार करून घेतला आहे, आता दुसरासुद्धा सेम. आता हे दोन्ही भाग तयार करून घेतले मी. पाठीमागचा भागसुद्धा काय करते बघा, अगोदर अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस ठेवून घेतल्यानंतर एक म्हणजे शिलाई मारून घेते सेंटरमधनं. असं का, तर हा गळा जो जोडताना हलू शकतो, आपल्याकडून क्रॉसमध्ये होऊ शकतो, त्यासाठी एक शिलाई मारून घेतल्यानंतर तो व्यवस्थित राहतो. त्यामध्येच पिनसुद्धा मी लावून घेतलेले आहेत, पण शिलाई मारून घेतल्यानंतर कसं हलत नाही कपडा, त्यासाठी. आता इथं मी डिझाईनचा गळा बनवत आहे. याचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी घालणार आहे, कशा पद्धतीने मी गळा बनवलेला आहे. मी थोडक्यात दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने करते ते. आता गळा असा जर डिझाईनचा बनवत असेल तर मी खालच्या साईडला एक्स्ट्रा पट्टी वगैरे जोडत बसत नाही. फक्त एक सिंगल शिलाई मारून घेते आणि कमरेच्या साईडला मी एक्स्ट्रा कपडा ठेवत असते, कारण तो आतमध्ये फोल्ड झाल्यानंतर कमरेच्या साईडला थोडंसं जाडपणा दिसतो, त्यासाठी. आता इथे बघू शकता मी एक्स्ट्रा कपडा घेत आहे कमरेच्या साईडला. थोडासा एक्स्ट्रा ठेवत असते, जास्त ठेवत नसते. इथे बघू शकता. आणि आतमध्ये परतून घेते, तर आतमध्ये कपडा जातो त्यासाठी. आता हा बघ, जो गळा आपण कुठलाही शेपचा तयार केलेला आहे त्या पद्धतीचा कट करून घ्यायचा. मला जर पायपिंग करायची असेल तर मी अशा पद्धतीने गळा जोडत नाही, सरळ बाजूने जोडून घेते असते आणि त्या आतल्या बाजूला अस्तरच्या बाजूला फोल्ड करून हात शिलाई वगैरे घालत असते. पण इथं डिझाईनचा तयार करत असल्यामुळे मी अशा पद्धतीने परतून घेते. आणि गळ्यावरती मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही, कारण पातळ वगैरे कपडा असेल आणि पिसकळू शकतो बाहेर आल्यानंतर, त्यामुळे अशा पद्धतीने मी डबल शिलाई मारून घेतली. आणि परतून घेतल्यानंतर थोडीफार इस्त्री करून घ्यायची मेन. आता इथं फक्त या ब्लाऊज पीसला काय होतं, एका साईडलाच बॉर्डर होती, म्हणजे फक्त बाहीला जोडण्यासाठी बॉर्डर होती, आणि ती बॉर्डर खूप मोठी होती. त्या बॉर्डरमध्ये मी थोडासा कपडा कट करून घेतला आणि लेस तयार करून घेतला. छोटासा शिल्लक जो कपडा उरलेला तो सुद्धा खालच्या साईडला जोडून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं मी पाठीमागचं वर्कसुद्धा केलेलं आहे, म्हणजे डिझाईन केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, आणि चॅनलला माझ्या अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि कमेंटच्या खाली साईडला एक हाईप म्हणून बटन आहे, तिथंसुद्धा एकदा क्लिक करा. तर हा तुम्हाला गळा डिझाईन कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा मला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.